हाय, मी स्नेहा आणि वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो सकाळी सकाळी साडी बिडी काय असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल. सो साईडला एक कमेंट लावते आहे. त्यामध्ये एका सबस्क्रायबरनं मला एक मस्त अतरंगी असं चॅलेंज दिलं आहे आणि हे चॅलेंज एकदा नाही, दोनदा नाही, 3-4दा आलेलं आहे. म्हणून म्हटलं चला जरा सिरियसली घेऊयात. सो या चॅलेंजमध्ये दिलेलं होतं मला पूर्णची पूर्ण पॅराशूटची बॉटल नाही ओतायची आहे, पण जास्तीत जास्त तेल केसांमध्ये लावायचं आहे. त्यानंतर मागे असं पिनअप करून अशी छोटीशी चुट्टी घालायची आहे. आता आरोहीला तर ते बिलकुल आवडलं नाही, पण मला इतकंही वाईट नाही दिसतंय असं मला तरी वाटतंय. कसं दिसतंय ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हो, या साडीचा गळाही कसा दिसतोय, ब्लाऊजचा गळा ते कमेंट करून सांगा. मला या अवतारात बघून आरोहीचे पप्पा तर फार खुश झाले आणि बघा किती हसू येत होतं. त्यानंतर पूजा केली आणि त्यानंतर म्हटलं एक छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. पण दही जरा थंड होतं म्हणून बाजूला ठेवलं काढून. आणि तेवढ्या वेळात बघा आता जोडवी घेऊन किती दिवस झाली, पण पायातली ही जुनी जोडवी निघतच नव्हती. आज फायनली कशी तरी काढली आणि नवीन जोडवी घातली, सोबत या बांगड्याही घातल्या. म्हणजे आता साडी बिडी आहे तर थोडी ज्वेलरी वेअर केली की जरा छान वाटतं. बरं चला, आता फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे मी. तेल गरम झाल्यावर मेथीदाणा, मोहरी, जिरं सर्व घातलं. अर्धवट ठेचलेलं भरपूर लसूण, कढीपत्ता, तिखट, हळद घातलं, मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालून ताक मस्त फोडणी दिलं. हे फोडणीचं ताक भाजी पोळी सोबतही छान लागतं, खिचडी सोबत तर आहा, किंवा तुम्ही तसंही पिऊ शकता. बरं चला, आता मला करायची आहे क्लिनिंग म्हणजे माझ्यासाठी एक मेडिटेशन आहे. क्लिनिंग ही कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. एक दिवस करते आणि 8 दिवस बसते असं म्हटलं तर घर मेसेज दिसेल. हळूहळू रोज थोडं थोडं क्लीन केलं की घर मस्त स्वच्छ दिसतं.